ही बघा, ही 3 जांभळा, 1 2 हे 2 या साईडला 3 जांभळा पाडासाठी काय चाललंय याचा. आणि पहिलं ते झाडाला जीव नाही हा. मग जांभळा बघा कशी वातारलं सगळी सुकल्यान एक साईडला. डेंजर एकदम. घेत होतो चायनीज घेतलं, तिला सोडलं. आता आले नाण्यांच्या घरात. नाणे आज 3,500 रुपये लॉस झाले. डायरेक्ट पैसेच चोरले नाणीचे. काय नाणी तेच असं असं पैसे ठेवून जातात तिथे. माहितीच चोऱ्या होतात मग. हॅलो गाईज, अनिल सालवे यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आता निघाले पुन्हा एकदा रील्स बनवायला. माझी नाही, बघू जर ट्राय तर करायचा प्रयत्न नक्की करेन. एक ब्लॉग बनवला आहे, अजून एडिट करायचं बाकी आहे, पण तो तुम्हाला लेट बघायला भेटेल. हा रोजच बघायला भेटेल. आता जातोय सेजलच्या इथं, म्हणजे उमेश नानांच्या इथं. चला दाखवतो तुम्हाला अजून कोण कोण आहे. आय थिंक 2घीच जणी असतील. एक छोटी, त्या नाव माझ्या लक्षात नाही आली, ती असेल, आणि ती. बघूया कशा रील बनवतात. आणि कालची रील तुम्ही इंस्टाग्रामला जाऊन बघितली असेल, काय त्याच्यामध्ये मध्ये पोरं करतात. चला दाखवतो कुठं काय काय होतं ते. आणायच्या घरी मस्त वेगळी. आणि जेवायला घेतलं नुसती बटाटे जेवते. बटाटे जेवते तू हा. माऊ बसले, माऊ तिला चिकन लागतं आणि तुला. गाईस 3 जांभळा पांढऱ्यासाठी काय काय जुगाड झाले. ती चढले वरती. अरे परशी नीट असती सुकले तो. डेंजर डेंजर. 3 जांभळा दाखवतो मला मी. ही बघा, ही 3 जांभळा, 1 2 हे 2 या साईडला 3 जांभळा पाडासाठी काय चाललंय याचा. आणि पहिलं ते झाडाला जीव नाही हा. मग चढ ना झाडावर तर सपोर्ट. हा दोन्ही पाय टाक. दोन्ही. अरे खाली नको तर. हा पाय टाक. हा मध्ये पाय दे. हा उपट. आता थांब 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 1 मिनिट, मी हातात घेतो. फेकी दे. चल दुसरा फेक. जांभळा बघा कशी वातारलं सगळी सुकल्यान एक साईडला. डेंजर एकदम. नको चला तिकडे. हे नको चल जांभळा पाडू. चल 3 जांभळांसाठी एवढी केले. हलू हलू जरा. आता पडला असता. हो जाऊन दे. चल तिथ पडून वरती चढले बघा. अय लिची लिची. हा हा पाड पाड पाड. मला आवडतंय. पाड पाड. हे पण हलू हलू पडशील. ए तू उतर पाय खाली, त्याला चढू दे. ए तू उतर पाय खाली. अरे तू उतर ना खाली, त्याला चढू दे ना. हा 1 मिनिट. तू खाली उतर. चल मस्त लागतं. आंबट आंबट काला नको. नको काला दे. भारी लागतं मेंटल. ना खाला ना मी. केसाची वाट लावली सगळी हिची. वर केस. वर केस. वर केस. डेंजर आहे जरूर. बनवलं आलं आम्ही गाईज. ऊन पण तेवढंच पडतं. आणि रील बाजूलाच राहिल्या. दुसराच काय चालू आमचा. वेगवेगळ्या पोज मध्ये फोटोशूट. आणि पानं उडत होते पोज मध्ये. ती तिथे गेले पानं आणायला बघा.
एक निघालो रील वगैरे काढून. नानाचं पण निघाली बघ. नानांच्याच घरा होता कधीपासून, पण मी माझी रील काही एक पण काढली. मस्त फ्रेश वगैरे होऊन चालू आणि बघ अशा उड्या मारतो. मार चला बघू जाऊ. आणि इथं नारीगुट्टीने घेतलं मस्त एक कलर मारायला दाखवतो मला. कलर नारीगुट्टीचा पार्टनर आहे हो. नारीगुट्टी कुठे आहे तेव्हा तुला आमचा ज्याने कलर मारलो ना त्यालाच कलर मारला बोल. मस्त कलर मारतो तो. पण तो काय करतो माहिती आहे का, अर्धा काम ठेवतं ना जातं. 2 दिवस मग बघायला लागतं त्याला. आता हे काम कसा 2च मारायचा म्हणून पटकन होईल. बघूया हुशार भाई काय करतो. ते रिक्षावर वगैरे गेले मग कसपासून रील शूट करायला गेलो. माझी एक पण रील शूट नाही केली मी, तरी मला बनवताच येत नाही रील. आलो होतं पिऊ संजय. मी पिऊला पाठवलं राईस आणायला भराटे किचनमध्ये. बघूया कसा व्हेज राईस का चिकन राईस आहे का माहीत ना. दाखवतो मला या पिऊ संजयतून दाखवलं ना मी. चायनीज घेत होतो. चायनीज घेतलं तिला सोडलं. आता आले नाण्यांच्या घरात. नाणे आज 3,500 रुपये लॉस झाले. डायरेक्ट पैसेच चोरले नाणीचे. काय नाणी तेच असं पैसे ठेवून जातात तिथं. माहितीच चोऱ्या होतात मग. मग मी तरी बोललो कारण की नाना तिसऱ्या रिक्षा चोरी झाल्या आणि तो विचार करतो तुमचा पैसे काय चीज होती. चांगलं लागेल होतं. आता बघ तिथं होतं चोऱ्या त्याला काहीच करू शकत ना. आता कोणी करल्या नको. काहीच मस्त जेवण करून झालं. अवताराकडे लक्ष नका देऊ. आता घेतलं पाण्याचा बॉक्स. काय खालखोल करायचा बघूया. तो तुम्हाला दाखवणार नाही. ते पर्सनल ठेवतो. पर्सनल गोष्टी काही त्या दाखवत नाही मी. प्रत्येक युट्यूबवर दाखवत नाही काही गोष्टी. समजून घ्या. बघू आता काय काय दाखवत. काहीच मग स्कूटीच्या कामावर हात धुतले आणि स्कूटीचा म्हणजे हॉर्नच नव्हता वाजत. हॉर्न चांगला आहे. वायरीचा फॉल्ट झाला आणि सिग्नलसुद्धा म्हणजे मध्ये ये जा करत होता. आता आवाज येतो तुम्हाला स्कूटीचा. आता तुम्हाला स्कूटीत येत मला प्रॉब्लेम झालेला. चला आता जाऊ. 12 वाजायला आलं आणि डेंजर काम निघलं. हॉर्नच फिट नव्हतं. आता काय काम माहिती आहे का, आता आहे मम्मीचा वाढदिवस. आता म्हणजे 10 मिनटं बाकी पटापट जातो. हे सर्व सामान घेऊन येतो. किती पसारा आणलेलं पाणी वगैरे सगळं काय आणलेलं. तो पसारा ठेवतो आणि मग विश करतो. पोचलो घरात गॅलरीमध्ये. मम्मीला काय आता विश केलं फक्त. दरवाजा लावू आणि उद्या तुम्हाला दाखवतो पुढचा काय होणार आहे. विश वगैरे करून मस्तपैकी आलो आहे बेडरूममध्ये. मगाचपासून म्हणजे जाम थकलो आहे. आणि रील्स काढायला गेलो तर रील्स फक्त सेजलच्या काढल्या. माझ्या काय काढल्या नाही. आणि गाडीचा ऑन खराब झालेला त्याच्याच मागे होतं. तरी पाऊण तास तिकडे गेला. पण बरं वाटलं गाडीचं हॉर्न चालू झाला. कसं काय रोडमध्ये हॉर्नच काम नव्हतं करत. वायर तुटली होती. आणि उद्या तुम्ही बर्थडे बघू शकता मम्मीचा. म्हणजे उद्याच्या परवाला ब्लॉग भेटेल तो तुम्हाला 3 तारखेला बघायला. आज सध्या 1 तारीख चालू आहे. दाखवेन तुम्हाला काय ब्लॉगमध्ये. आणि 50वा वाढदिवस कसा सेलिब्रेशन करू. एकदम सिम्पलच असणार. जास्त काही म्हणजे आम्ही हे नाही करणार. एक प्रॉब्लेम झाले त्यामुळे बघायला भेटेल तुम्हाला. हा ब्लॉग एकदम छोटासाच झाला आहे पण तुम्हाला बघायला आवडेल काय मजा केली. आणि नानीचे रिक्षातून म्हणजे नानाच्या रिक्षातून 3,500 रुपये पर्समधून चोरीला गेले. रिक्षामध्ये डिक्कीमध्ये लॉक केलं होतं आणि तिथून काढून नेले. म्हणजे आपल्या गावातील श्री खरवली आई मंदिराच्या पायथ्याशी ही घटना घडली. त्याच्या आधी पण तिथं रिक्षा चोरीला गेले होते. नवीनच कोणाचा रिक्षा चोरीला भेटला की नाही माहीत नाही. पण तिथं जाल तर कोणी गाडीमध्ये अशा मौल्यवान वस्तू पैसे वगैरे ठेवू नका. कारण की तिथं खूप सारे लोक चर्ची लोक खाली फिरतात. त्याचा गैरफायदा घेऊन म्हणजे गाडीत कोण नसल्याचा गैरफायदा घेऊन कशाने काही करतील. नुकसान आपलं होणार आहे. या गोष्टीची सर्वांनी काळजी घ्या. म्हणजे पुढे आपलं नुकसान काही होणार नाही. आणि त्या दिवशी मी सुद्धा गेलो होतो. आमच्या भाऊंच्या गाडीची दरवाजा ओपन राहिला होता आणि कॅमेरा होता त्याच्यामध्ये. नशीब काय बुद्धी सुचली काय माहिती आम्हाला. पण मी जाऊन कॅमेरा घेऊन आलो आणि कायराच्या जायवलाचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल त्याच्यामध्ये यूज केला मी कॅमेरा फोटो काढण्यासाठी. नशीब दरवाजा अनलॉक होता तर तो लॉकसुद्धा केला मी. नाहीतर खूप मोठं नुकसान झालं असता. या गोष्टी तर म्हणजे जेवढे पण देवस्थाना ठिकाणी जाणार ना पहिला गाडी पूर्ण चेक करा व्यवस्थित लॉक झाले की नाही. कारण की पुढे काय होणार आहे आपल्याला माहीत नसतं. आपण जातो दर्शन वगैरे करून येतो नंतर समजतं की आपल्या इकडे चोरी झाले. या गोष्टीला सिरियसली घ्या
आणि जिथं पण जाल तिथं गाडी व्यवस्थित पार्किंग करा, म्हणजे कोणतीही गोष्ट घडणार नाही. चला, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय.